दुसऱ्यांच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा, कारण दुसऱ्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात. या जगात इतका श्रीमंत कोणी नाही जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो, पण मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात, आणि तेही विनामूल्य. जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल, जीवनात पुढे बघाल तर आशा मिळेल, इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल, आणि आपल्या स्वतःच्या आतमध्ये बघाल तर आत्मविश्वास मिळेल. जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य, कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत, पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. सुख म्हणजे काय? कालच्या दिवसांची खंत नसणे, आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहतं. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते, तर जपणूक ही आयुष्यभरासाठी असते. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही, एकमेव उपाय म्हणून पाहतील. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच, तरच ती टिकतात, अन्यथा ती तुटतात, एक मुळापासून तर दुसरं मनापासून. आयुष्य हे एकदाच मिळते, त्यामुळे ते मनापासून जगले पाहिजे. उद्याची चिंता न करता आजच्या काळात जगणे गरजेचे आहे. निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाहीत, म्हणून नात्यामध्ये प्रेम निर्माण करा, नाती कधीच तुटत नाहीत. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे आहे. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला सेकंद लावतो, विचार करायला मिनिट लावतो, समजायला दिवस लावतो, आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लावतो. कधी आठवण आली तर डोळे झाकू नका. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करू नका. कधी भेटाल तिथे एक स्माईल देऊन बोलायला विसरू नका. कधी चूक झाल्यास माफ करा, पण कधी मैत्रीची जाणीव कमी करू नका. एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कातून न राहता त्याच्या मनाच्या संपर्कात राहा, कारण काही वेळेस मोबाईलमधल्या संपर्कातून डिलीट केले जाते, पण मनाच्या नाही. थंडी क्षणांची पण गारवा कायमचा, ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची, भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची, सहवास क्षणांचा पण ओढ कायमची, हीच खरी नाती मनांची. दरवाजावर शुभ लाभ लिहून काहीही होणार नाही. विचार शुभ ठेवा, लाभच लाभ होतील. मन साफ त्याला सर्व माफ. माणूस मनापर्यंत पोचला तरच नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. काही लोक खोटं हसून आणि खोटं बोलून जग जिंकतात, आणि काही लोक खरं हसून आणि खरं बोलून स्वतःची आयुष्य हरतात. कधी कुठल्याही व्यक्तीची सवय नका बनू, कारण ती आपल्याबरोबर चांगली असेल तोपर्यंत आपले गुण बघते, आणि आपली शत्रू झाली की आपले दुर्गुण सगळ्यांना सांगते. आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका,
कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात, हे मात्र नक्की. श्री स्वामी समर्थ.